गुगलकडून 10 जुलै रोजी एक घोषणा करण्यात आली. ही घोषणा काय होती? तर गुगलनं ओपन सोर्स AI आधारित API म्हणजे ज्याला ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असं म्हणतात, तो प्रकल्प सुरू केला आहे. या APIचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर ॲग्रिकल्चर मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिस्टिक्शन असं नाव आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या शेती क्षेत्रामध्ये केला जाणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होतील असा दावाही गुगलकडून केला जातोय. आता गुगलनं असं सुद्धा जाहीर केलंय की या प्रकल्पाच्या मदतीनं भारतीय शेती क्षेत्राला बळकटी तर देण्यात येणारच आहे, पण त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामान बदलाचं संकटही परतवून लावता येऊ शकतं असाही दावा गुगलकडून करण्यात आलेला आहे. याबद्दल गुगल डीप माइंडचे ॲग्रिकल्चर अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च लीड आलोक तळेकर म्हणाले, या तंत्रज्ञानाचा वापर भारतातील शेतकऱ्यांना फायदा करून देणं इथपुरता मर्यादित नाही, तर वाढत्या हवामान धोक्यापासून देशाला बळकटी देण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. त्यासाठी गुगलकडून व्यापक माहितीचं रूपांतर अत्यंत सुस्पष्ट आणि रिअल टाईम डेटामध्ये करणं सुरू आहे, असाही दावा तळेकर यांनी बोलताना केलाय.